तर नमस्कार मित्रांनो, विषय खूप महत्त्वाचा आहे. आज मी YouTubeच्या संदर्भात तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. काही नेम सांगणार आहे. YouTube मधून खरंच पैसे मिळतात तर किती मिळतात, कसे मिळतात, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज बोलणार आहे. माझ्या दुसऱ्या चॅनलवरचे मी काही पेमेंट विथड्रॉल केलं होतं. जे पेमेंट मी बँकेत अकाउंटमध्ये घेतलं आणि अकाउंटमध्ये विथड्रॉल केलं आणि ते पैसे हातात घेऊन मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या पैशाचं मी काय केलं ते देखील आज सांगणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण YouTube मधून खरंच पैसे मिळतात आणि चांगले पैसे मिळतात. तुम्ही सहज पैसे कमवू शकता YouTube वरून. तर कसे कमवायचे, YouTubeचे काय नियम आहेत, साधारण किती दिवस, किती वर्ष तुम्हाला थांबायला लागतं, YouTube मधून कधी पैसे मिळतात, किती सबस्क्रायबर झाल्यानंतर पैसे मिळतात, किती व्ह्यूज आल्यानंतर पैसे मिळतात, YouTubeचे काय नियम असतात, YouTubeचा चॅनल मॉनिटाईज कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मी आज तुम्हाला डिटेल्स काही नियम सांगणार आहे. हे जर नियम तुम्हाला महत्त्वाचे माहित असतील तर तुम्ही निश्चित YouTube वरती सक्सेसफुल काम करू शकता. आणि ही सगळी माहिती तुम्हाला जर ऐकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला कुठे स्किप न करता ऐकावं लागेल, पाहावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा, व्हिडिओ सुरू करण्याआधी या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर आशा करतो की तुम्ही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल. हा माझा नवीन चॅनल आहे. मागच्या 8 दिवसापूर्वी जर या चॅनलला काही लोकांनी चेक केला असेल किंवा माझ्याकडे त्याचे स्क्रीनशॉट पण आहेत, तर फक्त 270 सबस्क्रायबर होते आणि आता जर चेक केलं तर मागच्या 50 तासामध्ये 2000 सबस्क्रायबर ग्रो झालेले आहेत, म्हणजे 2000 क्रॉस करून गेलेले आहेत. तर हे कसं होऊ शकतं? एक व्हायरल YouTube चॅनल कसा असला पाहिजे, YouTube चॅनलचे व्हिडिओ व्हायरल कसे होतात, YouTube वरती शॉर्ट्स अपलोड कसं करायचा, लॉंग व्हिडिओ अपलोड कसा करायचा, YouTubeचे नेम काय आहेत, म्हणजे लॉंग व्हिडिओचे नेम कसे असतात, शॉर्टचे नेम कसे असतात, मॉनिटाईज करण्यासाठी किती व्ह्यूज लागतात, शॉर्टचे काय व्ह्यूज पकडले जातात, सबस्क्रायबर पकडले जातात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, मागचं मी काही पेमेंट जे विड्रॉल केलेलं आहे, माझा जो दुसरा एक चॅनल आहे, तो चॅनल आज 16,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि 3 लाख, 2 लाख, 2.5 लाख व्ह्यूज त्या व्हिडिओमध्ये येत आहेत त्या चॅनलवरती. तर त्या चॅनलचे मला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर ते पेमेंट मी विड्रॉल केलं होतं बँकमधून आणि ते पैसे हातामध्ये घेऊन मी एक व्हिडिओ टाकला होता. तर त्या पैशाचं मी काय केलं, तर तुम्ही जे शेजारी पाहू शकता, तर ही एक सेकंड हँड टू व्हीलर म्हणजे TVS कंपनीची वेगो ही गाडी मी घेतलेली आहे माझ्या मुलींसाठी. खास मुलींना ही गाडी शिकवण्यासाठी मी गाडी घेतलेली आहे आणि त्यांना ती गाडी मी लवकरच शिकवणार देखील आहे. माझी मिसेस देखील ही गाडी वापरती. पहिली मी तिला ज्युपिटर शोरूम गिफ्ट केली होती. काही कारणास्तव मी तिला विकलं होतं, तर त्यांच्यासाठी ही गाडी मी खास YouTubeच्या पैशामधून, त्याच्यामध्ये 1 रुपया दुसरा नाहीये, उलट पैसे YouTubeचे काही शिल्लक माझ्या अकाउंटमध्ये आहेत अजून, तर खूप कमी दिवसामध्ये ही गाडी आज माझ्या मुलांसाठी मी ही परचेस केलेली आहे. सेकंड हँड आहे पण गुड कंडिशन आहे. तर असे पैसे YouTube मधून मिळतात. मला साधारण किती काळ लागला, तर मी मॅक्झिमम 8 महिन्यापूर्वी YouTube वरती आलो होतो आणि YouTubeचा पहिला चॅनल मी चालू केला होता. तर 8 महिन्यात मला खूप चांगल्या प्रकारचं पेमेंट चालू झालेलं आहे. अर्निंग मध्ये माझा चॅनल गेलेला 3 महिने झाले. 3 महिन्यापासून माझं चॅनल अर्निंग मध्ये आहे, मॉनिटाईज आहे. आणि पहिलं 5 महिने मी तिथं काम केलेलं आहे. 5 महिन्यामध्ये म्हणजे खूप कमी दिवसामध्ये हा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. तर तुम्हाला देखील असाच चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर निश्चितच मला संपर्क करा. मी तुम्हाला चॅनल मॉनिटाईज होण्यापासून बँकेमध्ये अकाउंटमध्ये तुमच्या पैसे येईपर्यंत मी मदत करत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचं, मी YouTubeचे काही नियम सांगणार आहे, तर लक्षपूर्वक ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परत एकदा विनंती करतो, माझा हा नवीन चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे सर्वच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील. आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. त्या ठिकाणी ऑलचा ऑप्शन येतं, तर ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, परत एकदा विनंती करतो. तर चला, पहिला नियम आपण YouTube चॅनल सुरू करण्याआधीचा पहिला नियम पाहूया. काय नियम आहे, तर पहिला नियम आहे YouTube चॅनल चालू करण्याच्या आधीचा, की तुम्हाला पहिला नियम असा आहे की तुमचा YouTube चॅनल सुरू करताना जो ईमेल आयडी वापरला जातो, तो ईमेल आयडी जो आहे, हा जो ईमेल आयडी तुम्ही नवीन फ्रेश ओपन केलेला असायला पाहिजे. तुम्ही नोट करून घेऊ शकता, लिहून घेऊ शकता मी जे काय सांगतोय ते. तर YouTube चॅनल चालू करत असताना पहिला नियम आहे, YouTubeचा जो तुम्ही चॅनल ओपन करणार आहे, त्या YouTube चॅनलला जो मेल आयडी वापरणार आहे, हा ईमेल आयडी तुम्ही फ्रेश आणि नवीन ओपन केलेला असला पाहिजे. तो मेल आयडी तुमचा कुठेही बँकेत किंवा कुठल्याही ॲपमध्ये किंवा कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये तो दिलेला नसला पाहिजे. तुमच्या मित्राला कुठेही तो ईमेल आयडी दिलेला नसला पाहिजे. तो फक्त आणि फक्त YouTubeकडेच असायला पाहिजे. त्याचे फायदे काय आहेत, नुकसान काय आहे, तोटा काय, सगळं मी नंतर सांगेन. नुकसान काहीच नाही, फायदाच आहे, म्हणूनच हा नियम मी तुम्हाला सांगतोय. म्हणजे YouTube चॅनल चालू करताना बरेचसे लोक चालू करतात, जो चॅनल
चालू करताना तुम्ही जो ईमेल आयडी तुमच्या मोबाईलमध्ये वापरता, गेली 5 वर्षे, 10 वर्षे, 20 वर्षे, 15 वर्षे, 2 वर्षे, 3 वर्षे, जे काय असेल ते, त्याच ईमेल आयडी वरती तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करत असता. तर महत्वाची पहिली चूक तुम्ही ती करत असता, आणि जर अशी चूक तुमच्याकडून झाली तर तुमचा व्हायरल युट्यूब चॅनल तयार होणार नाही. तर चला मित्रांनो, दुसरा नेम मी तुम्हाला सांगत आहे. युट्यूब चॅनल ओपन केला आणि ओपन केल्यानंतर दुसरा नेम आहे, पण ती चूक तुम्ही जे करता, नेम मी नंतर सांगेल. पहिली चूक आहे की तुम्ही जुन्या ईमेल आयडी वरती चॅनल ओपन करता. दुसरी चूक काय आहे, नेम आणि चुका मी सगळं सोबत सांगत चाललेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, बऱ्याच महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, नोट करून घेऊ शकता. तर दुसरी चूक तुमची अशी आहे की तुम्ही चॅनल चालू केला, जुन्या ईमेल आयडी वर करा किंवा नवीन ईमेल आयडी वरती करा, चॅनलची सुरुवात केली की सुरुवात केल्या तुम्हाला घाई असते म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्याची, आणि तिथंच तुमची दुसरी चूक आहे. चॅनल रेडी केला आणि तुम्ही लगेच युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली, म्हणजे ती तुमची दुसरी चूक आहे. कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की युट्यूब चॅनल चालू केला म्हणजे ओपन केला तर त्याच्या काही महत्वाच्या सेटिंग्स असतात, बारीक बारीक सेटिंग्स असतात. एखादी सेटिंग जरी तुमच्याकडून ऑफ राहिली किंवा त्या सेटिंग्स कंप्लीट नसतील तर तुम्ही कितीही व्हिडिओ अपलोड करा, तिथं व्ह्यूज येणार नाहीयेत, तो व्हायरल होणार नाहीये, आणि तिथं तुमचे सबस्क्रायबर वाढणार नाहीत, चॅनल मॉनिटाईज व्हायला खूप परेशानी होईल. ही तुमची दुसरी चूक आहे. तर त्या सेटिंग्स करणं हा दुसरा नियम आहे. युट्यूब चॅनल चालू केला की तिथं लगेच काही सेटिंग्स असतात चॅनलच्या, तर त्या सेटिंग्स करणं गरजेचं आहे. त्या सेटिंग्समध्ये बऱ्याचशा सेटिंग्स असतात, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्याची कंट्री सिलेक्ट करणं असेल, त्याची लँग्वेज सिलेक्ट करणं असेल, त्याचं लोकेशन सिलेक्ट करणं असेल, त्याची कॅटेगरी सिलेक्ट करणे असेल, त्याचं टॅग लाईन्स भरणे असतील किंवा हँडल लावणं असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जाणीवपूर्वक तिथं नाही केल्या तर तुमचा चॅनल ग्रो होणार नाही. कारण युट्यूबचा अल्गोरिदम काय सांगतं, जर समजा तुमचा मराठी भाषेमधले व्हिडिओ असणार आहे, तुम्ही मराठी भाषिक महाराष्ट्रीयन आहात आणि तुम्ही जर तिथं तुमची लँग्वेज सिलेक्ट केलेली नसेल तर युट्यूब तुमचा तुम्ही जो व्हिडिओ बनवता किंवा तुमचा हा चॅनल जो तुम्ही बनवलेला आहे तो कुठल्या राज्यामध्ये दाखवणार, कुठल्या भाषिक लोकांना युट्यूब दाखवणार, कुणाच्या समोर तो पाठवला पाहिजे, तर हे सगळं युट्यूबचं अल्गोरिदम ठरवत असतं. म्हणून तुमची कंट्री सिलेक्ट पाहिजे, लँग्वेज सिलेक्ट पाहिजे, कॅटेगरी सिलेक्ट पाहिजे, ह्या सगळ्या सेटिंग्स असतात छोट्या छोट्या. अजून काही सेटिंग्स आहेत, त्या सेटिंग्स मी नंतर सांगेल, पण ह्या सेटिंग्स करणं गरजेचं आहे. तिथं दुसरी चूक करू नका, तुम्ही युट्यूब वरती लगेच व्हिडिओ अपलोड करायचा नाहीये. चला, तिसरा सगळ्यात महत्वाचा नियम, 3 झाले. चौथा नियम म्हणजे युट्यूब सुरू केल्यानंतर तुम्ही व्हिडिओ शूट करताना बऱ्याच लोकांच्या काही चुका होतात. म्हणजे नियम आणि चुका मी सोबतच सांगत चाललोय, आधीच सांगितलंय. तर पहिली जी चूक आहे ती सांगितली, दुसरी सांगितली, तिसरी सांगितली, आता मी तुम्हाला चौथी चूक सांगतोय. काही लोक शॉर्ट्स व्हिडिओला जसा तुमचा कॅमेरा उभा पकडतात, म्हणजे आता मी हा व्हिडिओ तर DSLR कॅमेऱ्यामध्ये शूट करतोय, त्याच्यामुळे याचा प्रश्न नाहीये. पण मोबाईलवरती शूट करत असताना हा मोबाईल आहे, तर तुम्ही मोबाईल असा उभा पकडता आणि तो व्हिडिओ लॉंग शूट करता, आणि लॉंग शूट केलेला व्हिडिओ तुम्ही युट्यूबवरती अपलोड करता. म्हणजे असा उभा मोबाईल पकडता, व्हिडिओ शूट करता आणि त्याला लॉंग मध्ये अपलोड करता युट्यूबवरती. तर ही एक दुसरी चूक आहे. युट्यूबचा नियम आहे, जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ अपलोड करायचा असेल किंवा लॉंग व्हिडिओ जर टाकायचा असेल तर तो मोबाईल तुमचा आडवा असायला पाहिजे, मोबाईल हलायला नाही पाहिजे. शूटिंग करत असताना व्हिडिओची क्लॅरिटी जाते. तर एक महत्वाचा नियम आणि महत्वाची चूक तुम्ही करताय ती लक्षात ठेवा की मोबाईल आडवा पकडायला पाहिजे, आणि आडवा मोबाईल पकडलेला असेल तर तो लॉंग व्हिडिओ असतो आणि तो लॉंग व्हिडिओ मध्येच अपलोड करायचा असतो. आणि जे शॉर्ट्स आपण टाकत असतो युट्यूबवरती, जसं फेसबुकला तुम्ही रील्स म्हणता तसं युट्यूबवरती त्याला आपण शॉर्ट्स म्हणत असतो. हे शॉर्ट्स अपलोड करताना तुमचा मोबाईल उभा असायला पाहिजे, जे की काही लोक आडव्यामध्ये शॉर्ट्स शूट करतात आणि ते अपलोड करतात. तर साहजिकच त्याच्या काही साईडच्या सीन्स कट होतात. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना जर तुम्हाला शॉर्ट्स मध्ये अपलोड करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, चूक करू नका. हा युट्यूबचा नियम आहे, तुम्ही मोबाईल हा उभा पकडला पाहिजे आणि न हलवता अशा पद्धतीने त्याचं शूट केलं पाहिजे आणि नंतरच तो व्हिडिओ अपलोड केला पाहिजे शॉर्ट्स मध्ये. तर हे काही नियम आहेत, हे नियम तुम्ही फॉलो करा, निश्चित तुमचा चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. चला, अजून काही गोष्टी आहेत, काही नियम आहेत, काही चुका लोक करतात. हे व्हिडिओ शूटिंग झालं तुमचं, तर सगळ्यात महत्वाचा पार्ट तो एडिटिंगचा. शूटिंग, एडिटिंग आणि अपलोडिंग हे 3 गोष्टी युट्यूबवरती खूप महत्वाच्या असतात. तर पहिलं मी तुम्हाला सांगितलं शूटिंग. शूटिंग मध्ये काय चुका होतात ते सांगितलं. शूटिंग मध्ये थोड्याशा नॉर्मली चुका असतात, तर त्या चुका करू नका. शूटिंग मधलीच अजून एक चूक सांगतो, ती म्हणजे पहा, माझ्याकडे आता हा माईक आहे.
हा माईक आहे, हा डिजिटेकचा माईक आहे. तर डिजिटेकचा हा ब्रँडेड DSLR कॅमेऱ्याला आणि मोबाईलला दोन्हीला सपोर्ट करणारा माईक आहे. तर तुम्ही माईक वापरला पाहिजे शूटिंग करत असताना. माईक तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीचा असायला पाहिजे. सुरुवातीला तुम्ही भला कॅमेरा घेऊ नका, कॅमेऱ्यावरती पैसे खर्च करू नका. जो तुमच्या हातात मोबाईल असेल त्या मोबाईलवर तुम्ही जास्त पैसे खर्च करू नका. मोबाईलमध्ये शूटिंग चांगल्या येतात. सध्या बऱ्यापैकी 10-15 हजाराचा मोबाईल देखील चांगल्या शूटिंग करतो. असे महागडे फोन पण तुम्हाला लगेच घ्यायची गरज नाही. आम्ही कधी घेतला? युट्यूबचं पेमेंट चालू झाल्यानंतर घेतलेला आहे. म्हणजे जिथं मला विश्वास आला की आपण आता पैसे कमवू शकतो, त्यावेळेस मी हा फोन परचेस केला होता. तर तुम्ही काय असं लगेच निर्णय घेऊ नका, काही गरज पण नाहीये. तर पहिली गोष्ट तुम्हाला माईक खरेदी करायचा आहे. ज्यांना YouTube वरती यायचं आहे त्यांनी पहिली गोष्ट म्हणजे माईक खरेदी करायचा आहे. माईक जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला संपर्क करा. मी तुम्हाला चांगला माईक कोणत्या कंपनीचा परचेस केला पाहिजे किंवा कुठं होलसेलमध्ये स्वस्तात मिळतो ते देखील सांगेन. आणि शक्य झालं तर माझ्याकडून पण मी तुम्हाला माईक हा देऊ शकतो कमी किमतीमध्ये. हा विकण्यासाठी नाही किंवा पैसे कमवण्यासाठी नाही, पण तुम्हाला ओरिजिनल बिलासहित स्वस्तात माईक मिळतो. असं एक होलसेल मार्केट आहे पुण्यामध्ये, तिथून बऱ्याचपैकी असे स्वस्त माईक मिळतात. तर माईक हा एक महत्वाचा आहे. बरेच लोक बिना माईकचे व्हिडिओ शूट करतात. तर बिना माईकचे व्हिडिओ शूट करू नका, कारण बिना माईकचे व्हिडिओ शूटिंग केली तर निश्चितच तुमचा आवाज क्लिअर येणार नाही आणि ती एक सगळ्यात मोठी तुमची चूक असेल, व्हिडिओ तुमचा चालणार नाही. हे झाले शूटिंगच्या बाबतीतले नियम. एडिटिंग, बरेच लोक शूटिंग करतात, एडिटिंग करत नाहीत आणि तसेच व्हिडिओ अपलोड करतात. तर एडिट करत असताना काय तुमचा बोलताना काही चुकलंय का, एखादा शब्द तुमचा चुकीचा गेलाय का, एखादा शब्दाचा उच्चार रिपीट झालाय का, स्पष्ट आला नाही का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक तो व्हिडिओ परत परत 1-2 वेळा पाहायचा आहे. आणि जिथं तुमच्या चुका झाल्या असतील त्या सगळ्या चुका सुधारून तो व्हिडिओ नको असलेले पार्ट कट करायचे. त्याला काही फिल्टर्स वगैरे लावायचेत का, त्याचं नॉईज क्लिअर बॅकग्राऊंड नॉईज कट करायचंय का, म्हणजे व्हिडिओ बनवत असताना जे काही बाकी गाड्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज हे काही कट करायचंय का. व्हिडिओ शूट करत असताना तुम्ही तुमच्या पाठीमागे काही लाईट चालू आहे का याची पण काळजी घ्या. मागे जर लाईट असेल तर तुमच्या व्हिडिओची क्लॅरिटी जाते. तर व्हिडिओ शूटिंग करताना ती एक काळजी घ्यायची. तर आवाज आणि लाईट प्रॉपर असली पाहिजे, लाईट तुमच्या समोरून असायला पाहिजे. एडिटिंग करत असताना फिल्टर लावता येतात, चेहरा क्लिअर करता येतो, आवाज नॉईज कॅन्सलेशन करता येतं, ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. तर ते सगळं शिकून घ्या. जसं तुम्ही आता माझ्या गाडीचा फोटो शेजारी पाहताय, जे आता मी युट्यूबच्या पैशातून ही 2 व्हीलर घेतलेली आहे, ह्या 2 व्हीलरचा फोटो तुम्ही जे माझ्या शेजारी पाहताय, तर असा तुम्हाला जिथं तुम्ही बोलताना असे काही फोटो मध्ये लावू शकता ज्याविषयी तुम्ही बोलत आहात, तर ते थोडंसं अजून चांगलं वाटतं. तर हे एडिटिंगचे पार्ट असतात. सुरुवातीला जास्त काही जमणार नाही, पण व्हिडिओ एडिट करा आणि एडिट केल्यानंतरच अपलोड करा. हा एक युट्यूबचा सगळ्यात महत्वाचा नेम आहे, तिथं चूक करू नका. सगळ्यात महत्वाचं अजून एक, बरेचसे लोक चूक करतात. आता काही लोक आहेत नॉलेज नसतं, अभ्यास नसतो किंवा शिक्षण कमी असतं, त्यांना सगळ्या गोष्टी जमत नाहीत, पण तरी देखील ते काम करतात, पैसेही कमवतात, पण पाहिजे तेवढी ग्रोथ करता येत नाही. म्हणून एक व्हायरल युट्यूब चॅनल म्हणजे कमी दिवसात स्पीडनी कसं तुम्ही जाऊ शकता, चांगले काही नियम आहेत, ते जर तुम्ही फॉलो केले तर नक्की जाऊ शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं, युट्यूब वरती व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे थंबनेल लावायचं असतं, थंबनेलचं एडिटिंग चांगलं करा. माझ्याकडून पण आधी थंबनेलची एडिटिंग चुकायच्या, माझ्याकडून त्याचं क्लॅरिटी नसायची किंवा आकर्षक असं युट्यूबचं थंबनेल माझ्याकडनं बनवलं जात नसायचं. तर तुम्हाला सर्वांना विनंती आहे, लॉंग व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही अपलोड करता त्यावेळी तुम्हाला युट्यूबचं थंबनेल पहिलं बॅनर एक डिझाईन करून ठेवायचंय आणि ते तिथं थंबनेल चांगल्या पद्धतीचं अपलोड करायचंय. कारण तुमच्या चॅनलवरती लोक जे येत असतात ते थंबनेल पाहून येत असतात. युट्यूबचा अल्गोरिदम काय सांगतो, तुम्ही नवीन लोक काय करतात, व्हिडिओ अपलोड केला की त्याची लिंक घेतात, व्हॉट्सअपवरती सगळ्या ग्रुपवरती शेअर करतात, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतात. म्हणजे मी पण तुमच्यातलाच आहे, मी पण ते करायचो सुरुवातीला. तर त्यांनी काय होतं, तुमचा युट्यूबचा जो अल्गोरिदम आहे तो म्हणतो की तुम्ही कुणाला तरी बळच त्या युट्यूब चॅनलवरती आणलेलं आहे लिंक शेअर करून. पण युट्यूब चॅनलनी युट्यूबने तुमचा चॅनल ज्यावेळेस लोकांच्या समोर दाखवलाय, त्यावेळेस ते थंबनेल पाहून ऑटोमॅटिकली आलेले लोक जे आहेत ते किती आहे, त्यांची संख्या किती टक्केवारीमध्ये आहे, त्याच्यावरती तुमचा पुढचा व्हिडिओ किंवा तोच व्हिडिओ लोकांच्या समोर युट्यूब पाठवत असतं. त्याच्यामुळे थंबनेल खूप चांगलं मॅटर करतं. थंबनेल पाहूनच लोक तिथे आले पाहिजे, याची थोडीशी काळजी घ्या. अजून काही गोष्टी आहेत, शॉर्ट्स अपलोड करताना शॉर्ट्सला देखील थंबनेल लावता येतं एडिट करून. तुमच्या त्या शॉर्ट्स मधला, शॉर्ट्स हा 3 मिनिटाचा असतो बरं का, हे एक सांगायचं विसरलो होतो मी. शॉर्ट्स 3 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला युट्यूब वरती टाकता येत नाहीये, आणि 3 मिनिटापेक्षा मोठा असेल तर तो आडवा व्हिडिओ असायला पाहिजे आणि तो लॉंग व्हिडिओ मध्ये असायला पाहिजे. तर शॉर्ट्स तुम्ही अपलोड करत असताना त्याला पण थंबनेल असतं, ते थंबनेल व्यवस्थित लावायचंय. आता हे झालं अपलोडिंगच्या बाबतीत. अपलोडिंग केल्यानंतर परत त्या युट्यूबच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही काही सेटिंग्स करायचे असतात. युट्यूब स्टुडिओमध्ये जाऊन, YT स्टुडिओ दुसरं ते ऍप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये तुमच्या युट्यूबचं एक ऍप्लिकेशन आणि YT स्टुडिओचं एक ऍप्लिकेशन लागतं. त्या स्टुडिओमध्ये जाऊन
10 ते 15 मिनिटानंतर, म्हणजे तुम्ही व्हिडिओ शूट केला, अपलोड केल्यानंतर 10 ते 15 मिनिट त्याला वेळ द्यायचा असतो. YouTube चेक करत असतं. तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही काही लोकांचे फोटो वापरलेत, दुसऱ्याचं काही सॉन्ग वापरलंय, तुम्ही काही गुगलवरचे काही डाउनलोड करून फोटो वापरलेत का, दुसऱ्याचे काही व्हिडिओचे म्हणजे कॉपीराईट वगैरे आहे का, तुम्ही स्वतःच क्रिएटर आहात का, हे सगळं ते YouTube चेक करत असतं. आणि त्याला रिस्ट्रिक्शन येत असतं, ते यायला पाहिजे NONE, नन रिस्ट्रिक्शन आल्यानंतर YouTube तुम्ही YT स्टुडिओमध्ये जाऊन चेक करायचं. नन रिस्ट्रिक्शन आल्यानंतर मग तो व्हिडिओ तुम्ही टॅग भरायचे, पब्लिक करायचा, तो सगळ्या डिस्क्रिप्शन वगैरे व्यवस्थित भरायचं आणि सगळं भरून झाल्यानंतर तो व्हिडिओ पब्लिक करायचा असतो 10 ते 15 मिनिटानंतर. तर तो प्रॉपर सेटिंग्स होऊन तो व्हिडिओ व्हायरल होत असतो. तर हे झालं अपलोडिंगच्या बाबतीत. आता हे सगळे काही महत्वाचे नेम होते. पुढच्या ज्या गोष्टी आहेत की युट्यूब चॅनल तुमचा मॉनिटाईज कधी होतो, किती व्ह्यूज आल्यानंतर किती पैसे मिळतात, या सगळ्या गोष्टी आता आपण थोड्याशा पाहूयात. इथं परत एकदा तुम्हाला थोडीशी विनंती आहे की जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे नवनवीन अशीच तुम्हाला व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर चला आपण काही नेम आता बाकीचे पाहूयात. युट्यूब चॅनलला तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचं काम चालू झालेलं आहे, सक्सेसफुली तुम्ही इथं कामाला लागलेलं आहे, काम व्यवस्थित करत आहात, तर आता बाजू आहे युट्यूबची. तर तुम्ही आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत, चॅनल तुमचा रन होतोय, काम चालू केलेलं आहे. तर युट्यूब चॅनल तुमचा चॅनल प्रमोट कधी करतं, लोकांच्या समोर कधी पाठवतं, युट्यूब चॅनल मॉनिटाईज कधी होतो आणि व्हायरल कधी होतो, किती दिवस तुम्हाला याच्यावरती लागतात, किती महिने काम केलं पाहिजे, आता याच्यावरती आपण थोडंसं बोलूया. तर मित्रांनो, तुम्हाला युट्यूब चॅनल हा सक्सेसफुली सगळ्यांना समान न्याय देत असतो. तुम्हीच युट्यूबचे काही दुश्मन नाही आहेत की तुमचा चॅनल युट्यूब रन करणार नाही किंवा लोकांच्या समोर पाठवणार नाही, असं काही नसतं. तुम्हाला कमीत कमी युट्यूबवरती 6 महिने थांबायला लागतं, 6 महिने सातत्याने काम करायला लागतं. पहिले 6 महिने किंवा पहिले 50 व्हिडिओज म्हणू आपण त्याला, 50 व्हिडिओ तुम्ही अपलोड करत राहायचे. 50 व्हिडिओमध्ये कमीत कमी तुमचे 25 ते 35 पर्यंत शॉर्ट्स व्हिडिओ असले पाहिजे आणि 10 ते 15 तुमचे हे लॉंग व्हिडिओ असायला पाहिजे. हा एक युट्यूबचा नियम नाहीये, पण तो नियम मी सांगतोय कारण माझा तो अनुभव आहे, बऱ्याचशा लोकांचा तो अनुभव आहे. शॉर्ट्स व्हिडिओमुळे काय होतं, सबस्क्रायबर ग्रो व्हायला मदत होते आणि लॉंग व्हिडिओमुळे वॉच टाइम तुमचा कम्प्लीट होत असतो. जे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाइम तुम्हाला कम्प्लीट करायचा हा युट्यूबचा सगळ्यात मोठा नेम असतो. हे सगळ्यांना माहित आहे. मी याच्या आधी सांगितलेले नेम बऱ्यापैकी माहित नसतात, पण हे नेम सगळ्यांना माहित आहेत. 2 नेम, 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले की आपला चॅनल मॉनिटाईज होतो, पण सोबतच 4000 घंटे वॉच टाइम देखील कंप्लीट करावा लागतो. आणि 4000 घंटे वॉच टाइम करणं किंवा 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करणं हेच लोकांना मुश्किलीचं वाटतं, जिकरीचं वाटतं. तर असं काही नाही मित्रांनो. मी तुम्हाला आधीच सांगितलं, उल्लेख केल्याप्रमाणे, ज्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहतात या चॅनलवरती फक्त 50 तासामध्ये जवळपास 2000 सबस्क्रायबर, 1900 सबस्क्रायबर ग्रो झालेत. आणि असं होऊ शकतं तुमच्या बाबतीत पण. तुम्ही सातत्याने काम करत राहा. पहिले 50 व्हिडिओ टाकल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स पण हाय होतो, तुम्हाला याचं नॉलेज पण येतं, एडिटिंगचं, शूटिंगचं, एडिट कसा करायचा, शूटिंग कशी करायची, अपलोडिंग कशी करायची, सगळं तुम्हाला समजतं. आता युट्यूबचा एक अजून नियम आहे, तुम्ही व्हिडिओ अपलोड करताना टायमिंग महत्वाचा आहे. टायमिंग सांगायचं विसरलो होतो. तुम्ही सकाळी एकतर 6 ते 9 वाजेपर्यंत, मॅक्झिमम 10 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करा आणि संध्याकाळी म्हणजे दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करा. याच्यापैकी कुठला तरी एक टायमिंग तुमचा फिक्स करा. त्याच टायमिंग मध्ये तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जावा. म्हणजे काय होतं, तुम्ही तुमचे जे सबस्क्रायबर असतील, तुमचे जे फॉलोअर्स असतील, फॅन्स असतील, ते तुम्हाला, त्यांना पण माहित असतं की या वेळेत आज काहीतरी सरांचा व्हिडिओ येणार आहे, या वेळामध्ये आज काहीतरी मॅडमचा व्हिडिओ येणार आहे. तर लोक पण तुमची उत्सुकतेने वाट पाहत असतात आणि युट्यूबला पण माहित असतं की तुम्ही कुठल्या वेळेत व्हिडिओ अपलोड करता. युट्यूबचा अल्गोरिदम काय सांगतो, तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमचा पहिल्या 4 तासामध्ये जो रीच असतो युट्यूबच्या चॅनलवरचा, तो रीच महत्वाचा असतो. मग तुम्ही जर समजा व्हिडिओ 10 वाजता रात्रीचा अपलोड केला किंवा 11 वाजता अपलोड केला, तर 11 वाजता मॅक्झिमम लोक झोपलेले असतात. तर तुमच्या पहिल्या 4 तासामध्ये जे रीच यायला पाहिजे त्या व्हिडिओवरती तो येत नाही. किंवा जर तुम्ही पहाटे 3 वाजता व्हिडिओ अपलोड केला तर पहिल्या 4 तासामध्ये रीच येणार नाही. किंवा दुपारी जर व्हिडिओ अपलोड केला, दुपारी बरेचसे लोक व्यस्त असतात, बिझी असतात आपापल्या कामामध्ये, तर तिथं देखील रीच येणार नाही. म्हणून सकाळी 6 ते 9-10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही व्हिडिओ अपलोड करा. तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी रीच मिळतो. हा एक युट्यूबचा नियम आहे. पहिल्या 4 तासातलं रीच ते पकडत असतो. तर अजून काही गोष्टी आहेत युट्यूबच्या बाबतीतल्या. तर पहिल्या 60 दिवस युट्यूब तुम्हाला चेक करत असतं की युट्यूब वरती तुम्ही जे व्हिडिओ टाकताय त्यात तुम्ही दुसऱ्याचं काही मटेरियल यूज केलंय का, म्हणजे सॉंग्स असतील, म्युझिक असेल,
आवाज असेल किंवा काही फोटो असतील किंवा काही व्हिडिओ असतील, युट्यूब चेक करत असतं. तर तुम्ही कृपया करून पहिल्या 60 दिवस असं काही वापरायचं नाहीये, कुठलाही दुसऱ्याचा व्हिडिओ सॉंग्स यूज करायचे नाहीयेत. स्वतः सगळं क्रिएट करायचंय, स्वतः सगळं एडिटिंग करायचंय आणि युट्यूबवरती अपलोड करायचंय. व्हिडिओ तुम्ही पहिल्या 60 दिवस कंप्लीट झाल्यानंतर निश्चितच तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतात, सबस्क्रायबर वाढतात आणि मॅक्झिमम 60 दिवसामध्ये बऱ्याचशा लोकांचे चॅनल पण मॉनिटाईज झालेले आपण पाहिलेले आहे. मला तिथे 6 महिने लागले होते. 60 दिवस, 90 दिवस म्हणजे 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने, 8 महिने, 1 वर्षापर्यंत तुमची तयारी असली पाहिजे की युट्यूबवरती आपण टिकून काम केलं पाहिजे. तर तुम्हाला महिन्याच्या पगारासारखे निश्चितच पैसे चालू होतात, हे मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. काम तुम्हाला करायचंय, बाकी सेटिंग्स वगैरे सगळ्या जर तुम्हाला ह्या जमत नसतील तर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची सूचना आणि सूचना पण आणि एक इन्फॉर्मेशन पण, की मी तुम्हाला माझ्याकडनं एक पेड सर्व्हिस चालू केलेली आहे. युट्यूब चॅनल ओपन करून देण्यापासून ते मॉनिटाईज होऊन तुमच्या बँकेत अकाउंटला पैसे येईपर्यंत मी मदत करत असतो. मी ज्या सांगितलेल्या सेटिंग्स आहेत, जर तुम्हाला जमत असतील तुम्ही करा, तुम्हाला जमत नसतील तर माझ्या हाताने जर करायचं असतील तर मी पण हे सगळं करून देतो. अतिशय छोट्याशा अमाऊंटमध्ये तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देतो. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येईपर्यंत तुमच्या चॅनलची जिम्मेदारी मी घेतो. त्याच्यामध्ये काम तुम्हाला करायचंय, सेटिंग्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी करतो. मॉनिटाईज करणं बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे चॅनल मॉनिटाईज होणं सोपं नाही आहे. तुम्ही मानलं तर खूप सोपं आहे, काम केलं तर खूप सोपं आहे. चॅनल तुमचा ग्रो व्हायला लागला, ग्रोथ झाल्यानंतर तुम्हाला गुगल पिन व्हेरीफाय करायचा आहे, नंतर अमेरिकन टॅक्स इन्फो भरायचा आहे, बँक पासबुक सबमिट करायचं आहे. हे सगळ्या गुगल पिन झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात, नंतर डॉलरमध्ये तुमचं पेमेंट येतं. या सगळ्या गोष्टी होईपर्यंत मी तुम्हाला मदत करत असतो. तर कुठलीही काळजी करू नका. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमत नसतील तर तुम्ही मला संपर्क करा. माझा संपर्क नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. मॅक्झिमम लोकांना विनंती आहे की तुम्ही व्हॉट्सअप करा मला. व्हॉट्सअप केल्यानंतरच मी तुम्हाला मेसेज करेल. कॉल कोणीही करू नका, कारण हा फोन कायम बिझी असतो, बंद असतो, तर तुम्हाला त्यावरती कॉल अलाउड नाही. व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचं नाव, तुमचं सिटी आणि तुमचं काम काय आहे युट्यूबच्या संदर्भात, तर निश्चित मी तुम्हाला रिप्लाय करेन किंवा वेळ देईल मी तुमच्यासाठी आणि तुमचा चॅनल मॉनिटाईज करून देण्यासाठी मदत करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्ही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला भविष्यात असेच महत्त्वाचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहायला मिळणार. धन्यवाद.